कुठलीही गोष्ट जर लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी लागतं ते उत्तम मार्केटिंग स्किल. आपलं प्रोडक्ट हे आपल्या प्रतिस्पर्धी प्रोडक्ट पेक्षा किती चांगलं आहे आणि ते दाखवण्यासाठी रोज वेगळ्या वेगळ्या आयडियाज मधून आपण जाहिराती करतो आणि याच जाहिराती बघून आपण ठरवतो की आपल्याला हे प्रोडक्ट घ्यायचं आहे की नाही. रोज वेगळ्या वेगळ्या माध्यमातून म्हणजे टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया साइट्स, वृत्तपत्र या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण अनेक जाहिराती बघतो. याला राजकीय जाहिराती सुद्धा काही अपवाद नाहीयेत. पण सध्या महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या मोदी सरकार रथाच्या जाहिरातीवरून गदारोळ सुरू आहे. आता नेमका हा गोंधळ काय आहे किंवा याला कोण विरोध करतंय हे बघूयात या स्पेशल व्हिडिओ मधून. नमस्कार, मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी. केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचं संपूर्ण भारतात आयोजन केलं आहे. 765 जिल्ह्यातील 2,69,000 ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचा संकल्प याद्वारे करण्यात आला आहे. योजनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती रथ तयार करण्यात आला आहे, ज्यावर यंत्राच्या माध्यमातून आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, दीनदयाल अंत्योदय योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा, प्रधानमंत्री किसान सन्मान, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री पोषण अभियान, जन धन योजना, अटल पेन्शन योजना, नॅनो खते इत्यादी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. या योजना मोदी सरकारची हमी, मोदी सरकार की गॅरंटी या मथळ्याखाली रथाद्वारे पोहोचवल्या जात आहेत. पण या लिहिलेल्या मजकुरावरून गावागावात अधिकारी आणि ग्रामस्थांमध्ये वाद होत आहेत. रथावर भारत सरकार ऐवजी मोदी सरकार का नमूद आहे असा जाब ग्रामस्थ अधिकाऱ्यांना विचारत आहेत. जर योजना सरकार राबवत आहे तर व्यक्तीच्या नावाने हा रथ का फिरतोय असे प्रश्न गावोगावी नागरिक विचारत आहेत. अकोला शहरापासून जवळच असलेल्या रिधोरा गावातील ग्रामस्थांनी भारत सरकार ऐवजी मोदी सरकार लिहिल्यानं आक्षेप घेत रथ अडवला होता. रथावर लिहिलेल्या मोदी सरकार या शब्दातून केवळ एका व्यक्तीचा आणि विशिष्ट पक्षाचा प्रचार होत आहे. त्यामुळं भारत सरकार असा उल्लेख हवा होता. भारत सरकार असं लिहिलं असतं तर आपण रथाला सहकार्य केलं असतं असं ग्रामस्थांनी सांगितलं. अलीकडेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे देखील युवकांनी या रथाला विरोध केला होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. सातारा जिल्ह्यातील पिसाळवाडी तालुका खंडाळा इथंही विकसित भारत यात्रा रथाला ग्रामस्थांकडून विरोध करण्यात आला. पिसाळवाडी ग्रामस्थांनी संकल्प यात्रेच्या रथावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव स्वयंसेवकांना झाकायला लावलं. एकूणच काय तर या संकल्प रथामुळे अधिकारी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाजप शासित गावांमध्ये मात्र या रथाला कोणताही विरोध नसल्याचं चित्र आहे. सर्वसामान्य जनता आपल्या खिशातून टॅक्स भरते. या टॅक्सचा वापर वीज, रस्ते, पाणी अशा वेगळ्या वेगळ्या सोयी सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच केला जातो. पण जर या पैशांचा वापर जाहिराती करण्यासाठी होत असेल तर हे धोरण कदाचित चुकीचं असू शकतं. तुम्हाला काय वाटतं? विकसित भारत या रथाच्या जाहिरातीसाठी मोदी सरकारचं नाव तिथे लिहिणं योग्य आहे की अयोग्य हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पण त्याआधी वाय मराठीला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका.